मळेघर येथे हनुमंताच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात। ग्रामस्थांनी मिरवणुकीत सहभाग घेत घडविले एकतेचे दर्शन। पेण तालुक्यातील मळेघर गावातील नव्याने बांधण्यात आलेल्या श्री हनुमान मंदिर व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा 14 व 15 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला असून 2 दिवस चालणाऱ्या या उत्सवात सर्व ग्रामस्थांनी सहभाग घेऊन एकतेचे दर्शन घडविले आहे। रविवार दिनांक 14 रोजी काश्मीरेवाडी येथील पांडुरंग मोकल यांच्या घरातून श्री हनुमानाच्या मूर्तीची मिरवणूक काढून टाळ मृदंगाच्या गजरात व बांजोच्या तालावर वाजत गाजत मोठ्या भक्तिभावाने मळेघर गावात आणण्यात आली। यावेळी आबालवृद्धांसह महिला वर्ग, तरुण तसेच लहानांनीही या मिरवणुकीचा मनमुराद आनंद लुटला। या मिरवणुकीत वारकरी मंडळींनी देखील भक्तिमय गाण्यांवर ठेका धरला। श्री हनुमंतरायाच्या मूर्तीची मिरवणूक गावातून येणार असल्याने रस्त्यावर व दाराजवळ रांगोळ्या काढण्यात आल्या, तसेच पताकाही लावण्यात आल्या होत्या। यावेळी मच्छिंद्र पाटील, राजन मोकल, रवी पाटील, विठ्ठल पाटील, अविनाश पाटील, शरद मोकल, जीवन मोरे, प्रदीप म्हात्रे, LK पाटील, संजय मोकल, संभाजी म्हात्रे, मेघनाथ पाटील, हरेश म्हात्रे, संतोष पाटील, अनिल पाटील, घनश्याम महाराज, प्रभाकर महाराज, चंद्रकांत पाटील, निलेश म्हात्रे, वासुदेव म्हात्रे, सुनील नथुराम पाटील, पांडुरंग मोकल, मंगेश मोकल, गणेश मोकल, रवी मोकल, पांडुरंग म्हात्रे, महेश मोकल, दीपक म्हात्रे, जितेंद्र ठाकूर, संदीप मोरे, बुवा गौतम मोकल, मृदुंग मनी, संजय मोकल, मुकेश पाटील तसेच अंबिका प्रसादिक भजन मंडळ मळेघर ग्रामस्थ, मंदिर समितीचे सर्व कार्यकारिणी, अंबिका क्रीडा मंडळचे सर्व खेळाडू, सर्व महिला मंडळ आदींसह ग्रामस्थांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। या तुम्ही पण या, तुम्ही पण